मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो 25वा जो जुलैचा हप्ता आहे, तर या हप्त्याचा GR कधीपर्यंत येऊ शकतो? कारण GR आल्याच्या नंतरच वितरण होतं आणि या संदर्भात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर GRच्या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही. पूर्ण महिना संपत आलेला आहे तरी देखील GR आलेला नाही. मग नेमका आपल्याला जुलै महिन्याचा 25व्या हप्त्याचा GR कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात अगदी आपण लॉजिक सोबत ती माहिती पाहणार आहोत. म्हणजे असं नाही की फक्त अंदाजीच आपण सांगणार, तर त्याच्या सोबत काय त्याच्या मागचे काही कारणं आहेत का, तर ते पण आपण जाणून घेणार आहोत. बघा, यावेळेसचं जे काही वितरण आहे म्हणजे 25व्या हप्त्याचं, तर या हप्त्याला तर ऑब्वियसली आता तुम्हाला माहिती आहे की आता आज 26 जुलै आहे. आज 26 जुलै आहे, आज आहे रविवार आणि सर्वांना माहीत आहे बघा की ह्या जुलै महिन्यामध्येच आपल्याला 25वा हप्ता मिळणार नाही, तर त्याचा वितरण त्याचा GR हे जाणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. मग ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला हा जो हप्ता आहे म्हणजे जुलैचा, तर हा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला वितरित होऊ शकतो. पण त्याच्या अगोदर GR येणं गरजेचं आहे. मग तो GR जर नाही आला तर असं नाही होणार की डायरेक्टच मग वितरण चालू होणार. तर त्यामुळे बघा, त्यांना अगोदर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर त्या याद्या तयार करण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टीसाठी वेळ लागतो. म्हणजे एकूण किती लाभार्थ्यांची संख्या आहे, त्यानुसार किती त्यांना निधी लागणार आहे, ह्या गोष्टी सँक्शन होण्यासाठी अगोदर माहिती संकलित करणं काम चालू असतं. तर ह्या गोष्टी माझ्या मते बघा पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या जनरली त्यांच्या जवळपास होतात. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या पूर्ण ह्या गोष्टी होतात. तर मग याची जी प्रक्रिया आहे, तर माझ्या मते 13 तारखेपर्यंत जास्तीत जास्त मॅक्झिमम सांगतो मी तुम्हाला, मॅक्झिमम 13 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या बरं का आपल्याला GR येईल. आता GR आल्याच्या नंतर त्यांना मधले 1 ते 2 दिवस जे आहे तांत्रिक जे काही DBT पोर्टलच्या संदर्भातल्या ज्या काही त्यांच्या प्रक्रिया आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी लागतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे जर का त्यांच्याकडे पूर्ण याद्या आल्या, याद्याच्या नंतर त्या सर्व लाभार्थी पात्र लाभार्थ्यांनुसार त्याच्यातल्या कोणत्या काही लाभार्थ्यांचे नावं कट होतील, काही लाभार्थी जे आहेत ते अपडेट होतील. म्हणजे कट होतील म्हणजे असं नाही की पात्र असून पण कट झाले, असं नाही होणार. पण मात्र ज्या लाभार्थ्यांची वय 65पेक्षा वर झालेली आहेत किंवा पूर्ण होत आहेत किंवा काहींनी जे आहे DBT इनॅक्टिव्ह आहे, तर त्यांच्या याद्या अपडेट होतात आणि मग त्यानुसार मग ते यादीनुसार निधी किती मंजूर होणार आहे त्या गोष्टी ठरतात. पण आता याच्यामध्ये या गोष्टी जे पहिल्या आठवड्यात होतील आणि यांची संपूर्ण त्यांची माहिती आल्याच्या नंतर जे आहे जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त हे 10 ते 10, 11, 12 आणि मॅक्झिमम सांगितलं मी तुम्हाला 13 या 2-4 दिवसामध्ये, म्हणजे त्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे 10 पासून GR येईल. म्हणजे पुढच्या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेच्या नंतर म्हणजे मॅक्झिमम 13 तारखेपर्यंत GR येईल आणि त्याच्यानंतर 1 ते एखादा दिवस त्यांचा तांत्रिक प्रक्रियेसाठी जाईल आणि 15 ऑगस्टच्या निमित्त म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपल्याला आपल्या 25व्या जुलैच्या हप्त्याचं वितरण होईल. तरी देखील राज्य शासनाने माझ्या मते लवकरात लवकर जर का वितरण करता आलं तर तशी प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे आणि लवकर लाडक्या बहिणींचं वितरण करायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, तुम्हाला काय वाटतं, आपलं वितरण लवकरात लवकर व्हायला पाहिजे की नाही, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट्समध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.